झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक 29 ऑगस्ट 2025च्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। तळे भरले काटोकाट, रुईभर तेरणा मांजरासह सर्वच धरणे भरली, गावागावातून पाणी वाहिले। धरणाजवळील गावातील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा। नगर परिषदच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान व गलचाळ कारभारामुळे शहरासह उस्मानाबाद धाराशिव शहरात व बस स्थानकाला आले तलावाचे स्वरूप। सततच्या पावसामुळे जिल्ह्यात थंडीची हुडहुडी भरली, जनतेने आरोग्याची काळजी घेण्याचेही केले आवाहन। मराठा आरक्षणाच्या मुंबई येथील मोर्चास आमदार कैलास पाटील व प्रवीण स्वामी यांनी मोर्चात सहभागी होऊन दिला मनोज जरांगे यांना उपोषणासाठी पाठिंबा। तुळजापूर सोलापूर या धुळे सोलापूर महामार्गावर ST आणि पिकअपचा मसला येथे भीषण अपघात, पिकअप चालक गंभीर जखमी, उपचारासाठी केले भरती। धाराशिव उस्मानाबाद येथील गोरगरिबांचे सेवा समजून करणारे प्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक क्षेत्रात तत्पर असणारे डॉक्टर भन्साळी यांचे निधनाने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली। धाराशिव उस्मानाबाद शहरात दारूच्या नशेत आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या श्रीकांत जगदाळे या बँक कॉलनीतील इस्मावर आनंदनगर पोलीस ठाणा येथे झाला गुन्हा दाखल। मुरुम येथे जुन्या वादातून लोखंडी रॉडने केली मारहाण, दोघांविरुद्ध मुरुम पोलिसांनी केला गुन्हा दाखल। भवानी चौक सांजा रोड भागात पासून ते अक्षय हॉस्पिटलपर्यंत खड्ड्यामुळे झाली पूर सदृश्य स्थिती, यामुळे वाहने सावकाश चालविण्याचा इशारा। जिजाऊ चौक ते भवानी चौक 8 दिवसापूर्वी टाकलेली खडी व डस्ट मुरुम पावसाने एका रात्रीत चोरला। परत खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, अशी झाली उस्मानाबाद धाराशिव शहरातील रस्त्याची अवस्था। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री। मस्त रहा, स्वस्थ रहा।